पेपरफुटीनंतर आता नीटचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। बीडमधील काही विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेनुसार अपेक्षित गुण आणि स्कोर कार्डवरील गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप केलाय। आणि त्यामुळे नीट परीक्षेत सरकार पारदर्शकतेचा दावा करत असलं तरी प्रत्यक्षात मात्र घोळ कायम आहे। पाहुयात यावरचा हा रिपोर्ट। नीट पेपरफुटीनंतर निकालात घोळ, विद्यार्थी पालकांचा संताप, एनटीएवर गंभीर आरोप। पारदर्शकता म्हणता, निकाल तरी नीट द्या। नीट पेपरफुटी प्रकरण मे महिन्यात देशभरात गाजल्यानंतर 21 जूनला नव्यानं घेण्यात आलेल्या नीट परीक्षेच्या निकालात घोळ झाल्याचा प्रकार समोर आलाय। नीट यूजी 2026 परीक्षेचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएच्या कारभारात